नांदेड़ शहर में पिछले कई वर्षों से एडवोकेट धर्मभूषण दिलीप ठाकुर की कोशिशों के सबब नांदेड़ में नरेंद्र देवेंद्र महोत्सव का एहतमाम किया जाता है। शहर के नए मुंडा इलाके में मुनक्किदा इस महोत्सव में कसीर तादाद में लोगों ने अपनी शिरकत दर्ज की। मुनक्किदा इस प्रोग्राम में शौरा ने अवाम को अपने अशार के जरिए काफ़ी लुत्फ़ अंदोज़ किया। इसी मैदान में आज अज़ीमुश्शान मुशायरा मुनक़्क़द होने जा रहा है, जिसमें मशहूर शौरा अपने कलाम से अवामुल नास को काफ़ी लुत्फ़ अंदोज़ करेंगे। इस प्रोग्राम में कन्वीनर एडवोकेट धर्मभूषण दिलीप ठाकुर ने अवामुल नास से अपील की कि वो इस प्रोग्राम में कसीर तादाद में शरीक रहे। हे काम नानकसाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण समर्थपणे पार पाडत आहात ही बाब खूप अभिनंदनीय आहे। या कार्याबरोबरच एक सक्षम पत्रकार म्हणून आपण बजावत असलेली कामगिरी निश्चितच गौरवास्पद आहे। आपल्या कार्याचा गौरव व्हावा आणि निश्चितच पत्रकारांच्या प्रती आदरभाव निर्माण करणारे आहे, यात मुळीच शंका नाही। आपल्या बहुमोल कार्याचा गौरव व्हावा याच सार्थ हेतूने पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान नांदेडच्या आत्महत्या करायला चालला कुठे नेमका तू? मी रेल्वेच्या पटरीवरती जाऊन झोपणार आहे मला यार मला काय कळत नाही तुझं की रेल्वेच्या पटरीवर जाऊन तू आत्महत्या करणार। याच्यामध्ये पिशवीमध्ये भाकर घेतली, हे काय म्हणजे काय कॉम्बिनेशन? गाडी लेट आल्याच्या नंतर काय माणसानं उपाशी मराव का म्हणे? काही लोकांना बरं एक लहान मुलांमध्ये खूप विनोद होतात। एक लहान मुलगा रस्त्याने चालत होता आणि एक जाड माणूस खिडकीमध्ये थांबला त्याच्या, आणि त्या जाड माणसाला पाहून हा मुलगा हसत होता। या माणसाला राग नाही, का पाहतो रे, काय हसतोस? हा लहान मुलगा, काय नाही काका, मी विचार करायला तुम्ही एवढे जाड हा, मग तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला दरवाजाच्या बाहेर कसं काढावं? शॉक झाला माणूस, याला कोंबून ठेवलं। याचे वडील आले शोधत, साहेब आमचा मुलगा दिसला का? म्हणे दिसला। तुमचा मुलगा मला विचार होता की एवढे जाड आत मेल्याच्या नंतर दरवाजाच्या बाहेर कसं काढायचं? मुलाचे वडील म्हणाले, साहेब त्याला अक्कल नाही, म्हणजे त्याला कुठं माहिती आहे तुकडे तुकडे करून देखील बाहेर काढू शकतो। यालाही कोंबून ठेवलं। याचे वडील आले, एक म्हातारा माणूस, साहेब आमचा नातून मुलगा दिसला का? सकाळपासून भाकर नाही, कुटका नाही, कोठ हिंडालेत की? दिसला काका? तुमचा नातू विचार होता की एवढे जाड हात मेल्याच्या नंतर दरवाजाच्या बाहेर कसं काढायचं, आणि तुमचा मुलगा शहाणपणाने सांगू लागलो तुकडे तुकडे करून देखील बाहेर काढू शकतो। हे म्हातारा माणूस, अक्कल नाही साहेब त्याला, कुठेही काही बोलत असतात, कोण्या दिवशी कोणाचा मार खातात की, पण मी काय म्हणतो, जागच्या जागी पुरलं तर तुम्हाला काही तकलीफ? परंतु ज्या भागामध्ये मी जात असतो ना त्या ठिकाणी एक विनोद मी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या ठिकाणचे रसिक कसे आहेत। आणि नांदेडकर तर एक आउटस्टँडिंग रसिकता आहे नांदेडकरांमध्ये। प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये विनोद होत असतात बरं का। आपण ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जातो तक्रार करण्यासाठी, तेव्हा पोलीस लोकांचा एक डायलॉग असतो, अच्छा तुम्हाला कोणावरती संशय आहे का? एका दिवशी एक माणूस गेला, साहेब आमच्या तिथे चोरी झाली हो। अच्छा तुम्हाला कोणावरती संशय आहे? दुसऱ्या दिवशी दुसरा माणूस गेला, साहेब आमच्या तिथे अपघात झाला हो। अच्छा तुम्हाला कोणावरती संशय आहे? अचानक कॉन्स्टेबल साहेब गेले एका दिवशी पेढा घेऊन, साहेब हा घ्या पेढा, मला मुलगा झाला। मला वाटतं बाकीच्या लोकांना म्हणजे जीएसटी वगैरे लागली का टाळ्या वगैरे वाजवण्यावरती? असं काही नाही। हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज बांझपन के इलाज के लिए फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम चावलवाला कॉम्प्लेक्स SBI बैंक के ऊपर देगलू नाका नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।